नमस्कार. शेतकऱ्यांसाठी घेऊन आलोय कांदा संदर्भातील बातम्या, पीक विमा संदर्भातील बातम्या, त्याचप्रमाणे ऊसाच्या एफ-आर-पी संदर्भातील बातम्या, त्याचप्रमाणे विविध बातम्या आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम बातमी सुरू करूया ती म्हणजे कांद्यासंदर्भात. तर कांद्याचा प्रश्न यावर्षी जर बघितला तर जे गंभीर पाहायला मिळत आहे. भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड क्षेत्र वाढवलेले होते. मात्र एप्रिलपासूनच कांद्याला बाजारभाव नव्हता. भाव मिळावा म्हणून सध्या शेतकऱ्यांनी आंदोलनसुद्धा केलेले होते. मात्र सध्या जर बघितलं तर जे नोव्हेंबरमध्ये थोडा भाव वाढला होता, मात्र आता बाजारभाव पुन्हा एकदा घटलेले आहे. त्यानंतर दुसरी बातमी आहे सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी आत्तापर्यंत फक्त 10,529 शेतकऱ्यांनी 219,55,35,000चे पीक कर्ज मिळाले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेने ते केवळ 9% आहे. त्यामुळे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे वितरण व्हायला पाहिजे होते ते वितरण झालेले नाही. एकंदरीत जर बघितलं तर यंदा रब्बीसाठी 2,340 कोटी 77 लाखाचे उद्दिष्ट बँकातील कर्मचाऱ्यांना होते. मात्र इतके कमी वितरण या ठिकाणी यावर्षी झालेले आहे. यानंतर जर बघितलं तर महाराष्ट्रात युरियाचा तुटवडा आहे असं असताना इफको RCF यांनी लिंकिंग केले आहे. त्यामुळे ₹266 युरियाच्या पोत्यासाठी लिंकिंगमुळे ₹1,650 मोजावे लागतात. नॅनो युरिया घेणे बंधनकारक इफकोने केले आहे. यामध्ये जर बघितलं तर ज्या शेतकऱ्यांना अन्याय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. यानंतर शुगरकेन म्हणजे ऊसाच्या एफ-आर-पी संदर्भातील बातमी आहे. तर थकीत एफ-आर-पी बाबत 15 डिसेंबरपर्यंत सरकारने तोडगा काढला पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद.